नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिस इज द सेकंड पार्ट ऑफ द व्हिडिओ बेस्ड ऑन टेन्स. या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण प्रेझेंट टेन्स या काळाविषयी माहिती पाहिलेली. राहिलेले दोन काळ जे मुख्य काळ आहेत आपले ते पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ या दोघांची माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायची आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स मूव्ह टुवर्ड्स द पास्ट टेन्स. So as you know, past tense is also divided into four parts. Means past tense has four aspects. The first is simple. So let's learn what is the structure of simple past tense. So the structure is in front of you. Subject plus V2 plus RPS म्हणजे वाक्याचा कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप प्लस RPS म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. या पद्धतीची वाक्यरचना या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्समध्ये आपणास वापरावी लागते. आता V2 म्हणजे काय तर क्रियापदाचं दुसरं रूप ज्याला आपण पास्ट फॉर्म असं म्हणतो तो या ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो. सो लेट्स सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ पॉझिटिव्ह. आय रोट अ लेटर. मी पत्र लिहिले. निगेटिव्ह स्ट्रक्चर काय होईल याचं निगेटिव्ह वाक्यरचना काय होईल आय डिड नॉट राईट अ लेटर. तर या ठिकाणी तुम्हाला मी अगोदर सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये की जर वाक्य नकारार्थी करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते की नॉटचा वापर या ठिकाणी करावा लागतो आणि नॉट वापरण्यासाठी त्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी आय रोट अ लेटर या सिंपल पास्ट टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद वापरत नाहीत आणि जर वाक्य नकारार्थी करायचं असेल तर नॉट वापरणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सहाय्यकारी क्रियापदाची आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी आपण जे डमी व्हर्ब्स म्हणतो आपण डूचे सहाय्यकारी क्रियापद त्यातलं डीड जे भूतकाळ दर्शक आहे त्याचा वापर या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्समध्ये वाक्य नकारार्थी करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर करावा लागतो. म्हणून या ठिकाणी वाक्य काय तयार झाले आय डिड नॉट राईट अ लेटर. त्याच पद्धतीने फर्बल क्वेश्चन या ठिकाणी तयार केलेला आहे की डिड आय राईट अ लेटर. मी पत्र लिहिले का. बऱ्याच वेळेस आपण प्रश्न विचारतो आणि अशा वेळेस या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर हो किंवा नाही असं हवं असतं. म्हणून या ठिकाणी आपण फर्बल क्वेश्चनचा वापर त्या ठिकाणी करत असतो. डिड आय राईट अ लेटर. मी पत्र लिहिले का. तुम्हाला माहिती आहे फर्बल क्वेश्चनची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये सहाय्यकारी क्रियापद आपण काय वापरतो डीड हे आपल्याला या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरावं लागतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवणे या ठिकाणी आहे की ज्यावेळेस आपण डीडचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून करतो त्यावेळेस त्या वाक्यामध्ये असणारं जे मुख्य क्रियापद आहे जसं या ठिकाणी राईट आहे या राईटचं V1 या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं. नकारार्थी आणि प्रश्नार्थक वाक्यामध्ये जर एखाद्या वाक्यामध्ये तुम्ही डीडचा वापर केला म्हणजे त्या क्रियापदातून जे V2 असतं त्या V2 मधून आपण काय करतो भूतकाळ काढून घेतो. कोणत्या रूपामध्ये डीडच्या रूपामध्ये. आणि ज्यावेळेस एखाद्या क्रियापदातून आपण भूतकाळ काढून घेतो डीडच्या रूपामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी फक्त शिल्लक काय राहते V1 राहते. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही सिंपल पास्ट टेन्सचं नकारार्थी किंवा प्रश्न तयार करणार आहात फर्बल क्वेश्चन त्यावेळेस निश्चित त्या ठिकाणी V1 या सहाय्यकारी या मुख्य क्रियापदाचा वापर या ठिकाणी तुम्हाला करावा लागतो. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स. शी सॅंग अ सॉन्ग. तिने गाणे गायले. यू परचेस न्यू शर्ट. तू नवीन शर्ट विकत घेतला. दे रिटर्न होम. ते घरी परतले. ही प्रॉमिस्ड मी. त्याने मला वचन दिले. सो या पद्धतीनं आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये या ठिकाणी वाक्य बनवू शकतो. मग या सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग कधी करायचा व्हॉट आर द डिफरंट युजेस ते युजेस सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहावे लागतात. तर पहिला यूज जो आहे तो कोणता आहे टू एक्सप्रेस अन ॲक्शन कम्प्लिटेड इन द पास्ट. म्हणजे काय की एखादी क्रिया जी भूतकाळात पूर्ण झालेली आहे ते दर्शवण्यासाठी आपण काय करू शकतो सिंपल पास्ट टेन्सचा वापर करू शकतो. काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत. शी लेफ्ट द कॉलेज लास्ट इयर. तिनं गेल्याच वर्षी कॉलेज सोडलं. आवर टीम डिफिटेड द वेस्ट इंडिज येस्टरडे. वेस्ट इंडिजची जी काही टीम आहे त्या टीमला आपल्या टीमनं कालच हरवले. आय रिसिव्ड हर लेटर अ वीक अगो. एका आठवड्यापूर्वीच मला तिचे पत्र मिळाले. आय रिसिव्ड हर लेटर.
देन सेकंड यूज पाहूया की टू एक्सप्रेस पास्ट हॅबिट. म्हणजे पास्ट हॅबिट म्हणजे काय, भूतकाळातील एखादी सवय जी आत्ता नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला एखादी भूतकाळातील सवय व्यक्त करायची असते त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, सिंपल पास्ट टेन्सचा वापर या ठिकाणी करू शकता. सी सम मोर एक्झाम्पल्स ऑफ एक्सप्रेसिंग हॅबिट, पास्ट हॅबिट. एव्हरी मॉर्निंग आय वेंट फॉर वॉक. So that was the habit of mine. In past I went for walk early in the morning. ही भूतकाळातील सवय, प्रत्येक दिवशी सकाळी मी मॉर्निंग वॉकला जायचो. He drank 1 liter milk every day. प्रतिदिवस तो 1 लिटर दूध प्यायचा. They worked daily 10 hours. ते दररोज किमान 10 तास काम करायचे. सो दॅट इज द पास्ट हॅबिट विच इज नॉट इन द प्रेझेंट. सो अशी एखादी भूतकाळातील सवय ती आपण या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा वापर करू शकतो. नाउ मूव टुवर्ड्स द सेकंड टेन्स, दॅट इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस चालू भूतकाळ. वाक्यरचना समोर आहे. सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वर प्लस V4 प्लस RPS. तर या ठिकाणी कंटिन्युअस ॲस्पेक्टमध्ये वी हॅव टू यूज दी डिफरंट फॉर्म्स ऑफ टू बी. ज्यावेळेस एखाद्या काळाचा ॲस्पेक्ट हा कंटिन्युअस असेल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाचा आणि प्लस त्या ठिकाणी जे मूळ क्रियापद असतं त्या मूळ क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे V4 ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो त्याचा उपयोग करणं गरजेचं होतं. त्यानुसार या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्समध्ये टू बीचे जी काही रूप आहेत त्यापैकी वॉज आणि वर हे भूतकाळातील रूपे या ठिकाणी वापरली जातात. आणि वॉज आणि वर केव्हा आणि कोणत्या कर्त्यासाठी वापरायचे तेही पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. पहा या ठिकाणी ज्यावेळेस वाक्याचा कर्ता हा प्रथम पुरुषी असेल सिंग्युलर आय त्यावेळेस आय वॉज. ज्यावेळेस तो फर्स्ट पर्सन प्ल्युरल म्हणजे वी, सेकंड पर्सन सिंग्युलर आणि प्ल्युरल आणि थर्ड पर्सन प्ल्युरल असेल त्यावेळेस वर. आणि ज्यावेळेस वाक्याचा करता थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट किंवा एनी सिंग्युलर नाउन दॅट टाइम वी यूज वॉज ॲज अ हेल्पिंग वर्ब ऑर द फॉर्म ऑफ टू बी इन पास्ट कंटिन्युअस. आता या ठिकाणी वाक्यरचना माहीत झाली. वॉज आणि वर यांचा वापर कधी करायचा, कोणत्या कर्त्यासोबत करायचा तेही या ठिकाणी पाहिलेले आहे. नाउ सी सम मोर एक्झाम्पल्स. आता ज्यावेळेस आपण हे एक्झाम्पल्स पाहतो त्यावेळेस आपण 3 वेगवेगळी प्रकारची वाक्य रचना या ठिकाणी वापरत आहोत किंवा 3 वेगवेगळ्या प्रकारची वाक्य या ठिकाणी तयार करत आहोत. पहिलं वाक्य पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणजे होकारार्थी, दुसरं निगेटिव्ह स्टेटमेंट आणि लास्ट क्वेश्चन. अशा 3 प्रकारची वाक्य या ठिकाणी आपण पास्ट कंटिन्युअसमध्ये आपण पाहत आहोत. वाक्यरचना वेगळी, थोडासा बदल आहे. तर पहिले जे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे ते काय पहा. दे वर डिगिंग अ होल. ते एक खड्डा खोदत होते. दे वर डिगिंग अ होल. सो हे झालं पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आता निगेटिव्ह करतो त्यावेळेस काय करायचं आहे, मगाच सांगितलं या अगोदरच्या काळामध्ये की नॉट वापरायचे. कधी वापरायचे आहे, आफ्टर हेल्पिंग वर्ब. दे वर नॉट डिगिंग अ होल. ते खड्डा खोदत नव्हते. क्वेश्चन, वर दे डिगिंग अ होल. ते खड्डा खोदत होते का. सो फक्त या ठिकाणी निगेटिव्ह स्टेटमेंट करत असताना वी जस्ट इन्सर्टेड नॉट आफ्टर हेल्पिंग वर्ब और बिफोर मेन वर्ब. अँड इन क्वेश्चन वी जस्ट स्टार्ट or we just change the place of helping verb. We put the helping verb at the beginning of the sentence and give the question mark at the end. व्हर्बल क्वेश्चन तयार करताना त्या वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला वापरतोय आणि शेवटी क्वेश्चन मार्क देतोय. वर दे डिगिंग अ होल. सो या पद्धतीनं आपण पास्ट कंटिन्युअसमध्ये वाक्य तयार करू शकतो. अजून काही एक्झाम्पल्स पहा या ठिकाणी स्क्रीनवर दिलेत. ही वॉज रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित होता. दे वर स्लीपिंग. ते झोपत होते. यू वर वॉचिंग मूव्ही. तू किंवा तुम्ही चित्रपट पाहत होतात. शी वॉज ड्रॉइंग अ पिक्चर. ती चित्र काढत होते. सो या पद्धतीनं पास्ट टेन्समध्ये, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वाक्यरचना होकारार्थी, नकारार्थी आणि क्वेश्चन म्हणजे व्हर्बल क्वेश्चनमध्ये तयार करू शकतो. नाउ सी द युजेस ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स.
पहिला जो यूज आहे तो या पद्धतीने की टू एक्सप्रेस अन ॲक्शन गोइंग ऑन ॲट सम टाइम इन द पास्ट. भूतकाळामध्ये एकेकाळी एखादी क्रिया चालू होती हे दर्शवण्यासाठी आपण शक्यतो पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच इज गोइंग ऑन ॲट सम टाइम पास्ट. सी, आय वॉज रीडिंग अ नॉव्हेल. सो आय वॉज रीडिंग अ नॉव्हेल. मी कादंबरी वाचत होतो. द लाईट वेंट आउट व्हाईल आय वॉज रीडिंग. ज्यावेळेस मी वाचत होतो त्यावेळेस लाईट गेली. ही वॉज प्लेईंग कार्ड्स वेन आय सॉ हिम. जेव्हा मी त्याला पाहिलं त्यावेळेस तो काय करत होता? ही वॉज प्लेईंग कार्ड्स. तो कार्ड खेळत होता. सो द ॲक्शन विच इज गोइंग ऑन ऑर स्टील कंटिन्यू इन समटाइम्स पास्ट. भूतकाळामध्ये एक ठराविक वेळेला ही क्रिया चालू होती. नॉट इन द प्रेझेंट ऑर नॉट ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. बोलण्याच्या वेळेस नव्हे तर समटाइम्स इन द पास्ट. भूतकाळामध्ये कधी काळी. सेकंड यूज पाहूया. टू एक्सप्रेस अ कंटिन्युअस ॲक्शन इंटरप्टेड बाय अनदर ॲक्शन विथ द सिम्पल पास्ट टेन्स. हा या ठिकाणी एक दुसरा महत्त्वाचा यूज आपणास सांगता येईल की सिम्पल पास्ट सोबत म्हणजे साध्या वर्तमान काळासोबत ज्यावेळेस आपण एखादी चालू क्रिया जी इंटरप्ट झाली, ती डिस्टर्ब झाली किंवा खंडित झाली, ती क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. उदाहरण पाहूया की फाईल आय वॉज प्लॅनिंग टू गो आउट माय फ्रेंड ड्रॉप्ड इन टू सी मी. सो फाईल आय वॉज प्लॅनिंग टू गो आउट. मी ज्यावेळेस बाहेर जाण्याचं नियोजन करत होतो, माय फ्रेंड ड्रॉप्ड इन टू सी मी. माझा मित्र मला पाहण्यासाठी आला. म्हणजे वेन आय वॉज प्लॅनिंग, ज्यावेळेस त्याचं प्लॅनिंग चालू होतं म्हणजे ही वॉज थिंकिंग अबाउट द प्लॅन, म्हणजे जी काही विचार करण्याची कृती चालू होती त्यावेळेस त्याचा मित्र त्या ठिकाणी आलेला आहे. तो ड्रॉप्ड इन त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यावेळेस सिम्पल पास्टसोबत त्या ठिकाणी ती भूतकाळातील खंडित झालेली म्हणजे विचार प्लॅनिंग करण्याची जी क्रिया ती खंडित झाली. इट वॉज इंटरप्टेड अँड दॅट ॲक्शन इज एक्सप्रेस्ड इन पास्ट कंटिन्युअस. नेक्स्ट सेंटेन्स. ही वॉज रिटर्निंग होम लेट व्हेन अ डॉग बीट. He was returning home late when a dog beat him. ज्यावेळेस तो परत येत होता, ही वॉज रिटर्निंग होम लेट, ज्यावेळेस तो घरी उशिरा परत येत होता तेव्हा कुत्रा त्याला चावला. द बॉय वॉज रायडिंग अ बायसिकल व्हेन अ ट्रक डॅश हिम डाऊन. ज्यावेळेस मुलगा सायकल चालवत होता त्यावेळेस ट्रकने त्याला उडवलं. म्हणजे अशा पद्धतीनं इंटरप्टेड ॲक्शन विच continuous action in past which is interrupted by another action. Both these two actions are expressed in one of the in past continuous and remaining action in simple past. So these are the most useful uses of past continuous tense. Now move towards the past perfect tense. हा तिसरा काळ या ठिकाणी आहे. भूतकाळामधील तिसरा ॲस्पेक्ट या ठिकाणी आहे. परफेक्ट म्हणजे पूर्ण. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. सो परफेक्ट हा जो काही ॲस्पेक्ट असेल, मी परत सांगतोय की ज्यावेळेस एखाद्या काळाचा परफेक्ट ॲस्पेक्ट आपण वापरत असतो त्यावेळेस आपण काय करतो? जनरली वी यूज द हेल्पिंग वर्ब ऑर डिफरंट फॉर्म्स ऑफ टू हॅव. परफेक्ट ॲस्पेक्टमध्ये टू हॅव या सहाय्यकारी क्रियापदाची रूपं या ठिकाणी वापरली जातात. आता हा पास्ट टेन्स आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला टू हॅवचं भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हॅडचा वापर करायचा असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट किंवा अनदर फीचर ऑफ परफेक्ट ॲस्पेक्ट इज दॅट वी हॅव टू यूज V3 or past participle of the main verb, and that's why the construction is like this: subject plus had plus V3 plus RPS. म्हणजे वाक्याचा कर्ता अगोदर घ्यावा लागेल प्लस आपल्याला हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी वापरावं लागतं आणि बाकी वाक्याचा उर्वरित भाग. मग या ठिकाणी ॲक्शन कशी आहे? पूर्ण झालेली. मग कशी व्यक्त झालेली ती? ही हॅड रिटर्न अ लेटर. ही हॅड रिटर्न अ लेटर. त्याने पत्र लिहिलेले होते. लेले होते. प्रेझेंट परफेक्टमध्ये लिहिलेले आहे आणि पास्ट परफेक्टमध्ये काय झाले? ते लिहिलेले होते. आता ही जी काही मराठीतली वाक्यरचना आहे ती जर व्यवस्थित समजून घेतली की आपल्याला इंग्लिशमधला काळ पटकन समजतो. पहा, थोडीशी वाक्यरचना प्रॅक्टिसने हा सराव होऊन जाईल. तुम्हाला तात्काळ त्या ठिकाणी वाक्य आयडेंटिफाय करता येतील. बट इट नीड्स प्रॅक्टिस टू अंडरस्टँड द टेन्स. सो पॉझिटिव्ह सेंटेन्स काय झालं? ही हॅड रिटर्न अ लेटर. त्याने पत्र लिहिलेले होते.
सेकंड निगेटिव्ह सेंटेन्स, ही हॅड नॉट रिटर्न अ लेटर, त्याने पत्र लिहिलेले नव्हते. आणि क्वेश्चन काय होईल व्हर्बल, हॅड ही रिटर्न अ लेटर, त्याने पत्र लिहिलेले होते का. म्हणजे पास्ट परफेक्टमध्ये आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन या पद्धतीने आपण या स्ट्रक्चरमध्ये तयार करू शकतो. निगेटिव्ह करण्यासाठी फक्त नॉट इन्सर्ट करायचे आफ्टर हेल्पिंग वर्ब दॅट इज हॅड, and in verbal question we have to just change the place of helping verb and subject आणि helping verb यांची जागा बदलायची. हेल्पिंग वर्ब सुरुवातीला वापरा, जसं या ठिकाणी हॅड वापरलं, त्यानंतर ही आणि बाकीचा P3 प्लस RPS म्हणजे हॅड ही रिटर्न अ लेटर, त्याने पत्र लिहिलेले होते का. अशा पद्धतीनं आपण पास्ट परफेक्ट टेन्समध्ये 3 वाक्यरचना करू शकतो. सी सम मोर एक्झाम्पल्स. शी हॅड मिल्क्ड द काऊ, we had drawn some money, I had waited him, they had built their house. So past perfect tense subject plus had plus V3 plus RPS या पद्धतीने वाक्यरचना आपण तयार करू शकतो. See the uses of past perfect tense. पहिला यूज या ठिकाणी आपल्यासमोर आहे तो म्हणजे टू एक्सप्रेस अन ॲक्शन कंप्लीटेड बिफोर अ सर्टन मुवमेंट इन द पास्ट. सो दॅट वॉज द मोस्ट युजफुल. टू एक्सप्रेस अन ॲक्शन कंप्लीटेड बिफोर अ सर्टन मुवमेंट इन द पास्ट. नुकतीच पूर्ण झालेली घटना, एखादी क्रिया जी नुकतीच पूर्ण झालेली आहे काही वेळापूर्वी, ती व्यक्त करण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर या ठिकाणी करू शकतो. दे हॅड कंप्लीटेड दिअर कोर्स, त्यांनी त्यांचा कोर्स जो काय तो पूर्ण केलेला आहे जस्ट समटाइम्स बिफोर. महेश हॅड विश्ड हिम ऑन हिज बर्थडे, महेशनं त्याला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या. ही हॅड ट्रॅव्हल बाय ट्रेन, त्याने रेल्वेने प्रवास केलेला होता. सो द ॲक्शन which is just completed before sometimes in the past that is expressed in past perfect tense. सेकंड यूज जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. इफ टू पास्ट ॲक्शन एक्सप्रेस्ड इन सेंटेन्स, ज्यावेळेस दोन भूतकाळातील वेगवेगळ्या क्रिया असतात विच आर कनेक्टेड टू इच अदर, एकमेकाशी संबंधित असतात पण त्या दोन्ही क्रिया भूतकाळामध्ये घडलेल्या असतात, अशा वेळेस when we combine these two actions in a sentence, आणि अशा वेळेस ज्या दोन क्रिया ज्यावेळेस आपण एकाच वाक्यामध्ये व्यक्त करत असतो अशा वेळेस यूज पास्ट परफेक्ट फॉर द फर्स्ट ॲक्शन अँड नेक्स्ट वन इज इन सिम्पल पास्ट. ज्यावेळेस त्या दोन क्रिया एकाच वाक्यामध्ये व्यक्त करायच्या त्यावेळेस आपणास काय करावं लागेल, जी अगोदर घडलेली घटना आहे ती घटना पास्ट परफेक्ट टेन्समध्ये लिहून उर्वरित घटना ही सिंपल पास्टमध्ये मांडावी लागते. पहा एक्झाम्पल. आफ्टर शी हॅड टेकन हर लंच शी वेंट टू द थिएटर. सो बोथ टेकन हर लंच अँड वेंट टू द थिएटर ह्या ज्या काही दोन क्रिया आहेत, या दोन क्रियापैकी पहिली जी घटना आहे ती अगोदर पास्ट परफेक्टमध्ये मांडलेली आहे, आणि सेकंड जी इव्हेंट आहे किंवा सेकंड जी काही ॲक्शन आहे शी वेंट टू द थिएटर, ते चित्रपटगृहाकडे गेले, ती सिम्पल पास्ट टेन्समध्ये. व्हेन आय रिच्ड द स्टेशन द ट्रेन हॅड डिपार्टेड. सो दोन क्रिया या ठिकाणी आहेत, स्टेशनवर पोहोचणं आणि ट्रेनचं त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म सोडणं. तर या दोन क्रियापैकी अगोदर घडलेली क्रिया कोणती, ट्रेन निघून गेली आणि हा पोहोचला, म्हणजे ट्रेन निघून गेली, ट्रेन हॅड डिपार्टेड ही फर्स्ट ॲक्शन आहे. सो इट इज एक्सप्रेस्ड इन पास्ट परफेक्ट अँड तो स्टेशनवर पोहोचला ही ॲक्शन सिम्पल पास्टमध्ये वापरलेली आहे किंवा लिहिलेली आहे. दुसरा, स्टुडंट स्टूड अप when teacher had entered into the classroom. Student stood up when teacher had entered into the classroom. याही ठिकाणी दोन क्रिया आहेत, विद्यार्थ्यांचं उभं राहणं आणि शिक्षकांचा वर्गात प्रवेश करणं. तर यापैकी शिक्षकाचा वर्गात प्रवेश झाला आणि विद्यार्थी उभे राहिले, म्हणजे पहिली क्रिया कोणती आहे, टीचर एंट्रन्स इन टू द क्लासरूम. म्हणून ही क्रिया आपण या ठिकाणी काय केलं आहे, हॅड एंटर्ड म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्समध्ये वापरली आहे, आणि विद्यार्थी उभे राहिले ही सिम्पल पास्टमध्ये वापरली, स्टुडंट स्टूड अप. सी देन
तिसरा यूज या ठिकाणी महत्त्वाचा आहे जो आपणास लक्षात ठेवावा लागेल की पास्ट परफेक्ट टेन्स इज नॉट यूज्ड विथ ॲडव्हर्ब ऑफ पास्ट टाइम. इन्स्टेड ऑफ वी हॅव टू यूज सिम्पल पास्ट. म्हणजे जे क्रियाविशेषण आहेत, भूतकाल दर्शक क्रियाविशेषण आहेत, त्या क्रियाविशेषणासोबत या ठिकाणी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करू शकत नाही. वी हॅव टू यूज सिम्पल पास्ट टेन्स विथ द ॲडव्हर्ब्स ऑफ पास्ट टाइम. भूतकालवाचक जे काही क्रियाविशेषण आहेत जसे यस्टरडे असेल, प्रिव्हियस डे असेल, लास्ट डे असेल, लास्ट मंथ असेल, हे जे काही भूतकालदर्शक क्रियाविशेषण आहेत यासोबत आपल्याला सिम्पल पास्ट टेन्सचा वापर करावा लागतो, ना की पास्ट परफेक्ट टेन्सचा. जनरली आय हॅड मेट हिम यस्टरडे. मी त्याला कालच भेटलेलो होतो. ही जी काही वाक्यरचना आहे ही वाक्यरचना आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने करणं चुकीचं ठरेल. वी हॅव टू यूज आय मेट हिम यस्टरडे. मी त्याला कालच भेटलो. सो यस्टरडे दॅट इज द ॲडव्हर्ब शोईंग पास्ट टाइम. या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे, क्रियाविशेषण आहे जे भूतकाळातील वेळ दर्शवतं, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायला सिम्पल पास्ट. अनदर सेंटेन्स शी हॅड कम हिअर लास्ट डे. ती कालच या ठिकाणी येऊन गेलेली, ती कालच या ठिकाणी आलेली आहे. शी हॅड कम हिअर लास्ट डे. सो दॅट वॉज रॉंग यूज. वी हॅव टू यूज शी केम हिअर लास्ट डे. ती कालच या ठिकाणी आलेली होती, या पद्धतीने. सो देन लास्ट रिमेनिंग टेन्स दॅट इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी दोन काळांचं एकत्रीकरण झालेलं पाहावयास मिळतं. पहिला म्हणजे परफेक्ट ॲस्पेक्ट म्हणजे पास्ट परफेक्ट, आणि दुसरा म्हणजे कोणता, पास्ट कंटिन्युअस. या दोन काळांचं एकत्रीकरण या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, परफेक्टचे जे वैशिष्ट्य होतं ते काय होतं की टू हॅवचं रूप आणि V3, आणि कंटिन्युअसमध्ये काय महत्त्वाचं होतं की हेल्पिंग वर्ब प्लस या ठिकाणी काय करत होतो आपण V4 वापरत होतो. म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं चौथं रूप पण असणार आहे, क्रियापदाचं तिसरं रूपसुद्धा वापरायचं आहे, आणि त्यासोबत हॅडसुद्धा वापरायचं आहे या ठिकाणी आपल्याला टू हॅवचं सहकार्य. म्हणून वाक्यरचना या पद्धतीने तयार होईल. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस RPS रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. मग वाक्यरचना काय तयार झाले, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस RPS. मग वाक्य पाहूया. पॉझिटिव्ह सेंटेन्स, ही हॅड बीन रायटिंग अ लेटर. ही हॅड बीन रायटिंग अ लेटर. ही आहे सब्जेक्ट, हॅड बीन दॅट इज पास्ट पार्टिसिपल ऑफ बी, आणि रायटिंग दॅट इज प्रेझेंट पार्टिसिपल. ही हॅड बीन रायटिंग अ लेटर. त्याने पत्र किंवा तो पत्र लिहित आलेला होता. ही हॅड नॉट बीन रायटिंग अ लेटर. नकारार्थी वाक्यरचना केली आहे, फक्त नॉटचा नॉटचा वापर या ठिकाणी केला आहे. कधी, आफ्टर हेल्पिंग वर्ब. सो ही हॅड नॉट बीन रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित आलेला नव्हता. सी क्वेश्चन कशा पद्धतीने तयार झाला आहे. हॅड आपण या ठिकाणी सुरुवातीला वापरलं, नंतर सब्जेक्ट हॅड ही बीन रायटिंग अ लेटर. फक्त या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट यांच्या जागांची अदलाबदल करून या ठिकाणी आपण व्हर्बल क्वेश्चन पास्ट परफेक्ट टेन्समध्ये किंवा येण्या प्रत्येक काळामध्ये चेंज करू शकतो. त्या पद्धतीने पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅड ही बीन रायटिंग अ लेटर या पद्धतीने ते वाक्य तयार होईल. देन द मोस्ट युजफुल थिंग अबाउट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, वेअर टू यूज इट. कुठे वापरायचा काळ हा, to express an action that began before a certain point in the past and continue up to that time. भूतकाळात एका विशिष्ट वेळी सुरू झालेली क्रिया जी काही काळ चालू होती, अप टू दॅट पॉइंट, विशिष्ट काळापर्यंत चालू होती, हे दर्शवण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. सो द ॲक्शन विच इज स्टार्टेड सम ऑर बिगॅन बिफोर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम अँड स्टील कंटिन्यू ॲट द अप टू दॅट टाईम. म्हणजे विशिष्ट वेळेपर्यंत ती चालू होती हे दर्शवण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. द एक्झाम्पल्स आर इन फ्रंट ऑफ यू. When she came to meet me last month, I had already been awaiting her for last 5 months. So, दोन क्रिया या ठिकाणी आहेत की she came to meet me last month. जेव्हा ती गेल्या महिन्यात मला भेटायला आली, भेटली. She came to meet me. जेव्हा ती मला गेल्या महिन्यात भेटली,
आय हॅड ऑलरेडी बीन अवेटिंग हर फॉर लास्ट 5 months. मी तिची मागील 5 महिन्यापासून वाट पाहत होतो. सो आय हॅड ऑलरेडी बीन अवेटिंग हर फॉर लास्ट 5 months. ही जी काही वाट पाहण्याची क्रिया इट वॉज स्टार्टेड बिफोर 5 years अँड इट वॉज कम्प्लिटेड इन द लास्ट मंथ. म्हणजे एक विशिष्ट क्रिया जी 5 वर्षापूर्वी सुरू झाली होती या ठिकाणी या वाक्यामध्ये वाट पाहण्याची ती गेल्या महिन्यात संपली. म्हणजे द ॲक्शन विच बिगॅन बिफोर सर्टन पिरियड ऑफ टाईम अँड स्टील कंटिन्यू टू अप टू दॅट टाईम. अशा पद्धतीची क्रिया या ठिकाणी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये व्यक्त करू शकतो. सेकंड एक्झाम्पल पहा. दे हॅड बीन बिल्डिंग दॅट ब्रिज सिन्स 1980. 1980 पासून ते हा पूल बांधत आलेले होते. सो द बिल्डिंग ऑफ दॅट ब्रिज वॉज कम्प्लिटेड बट व्हेन कम्प्लिटेड इट वॉज इन द पास्ट. तो जो काही कालावधी तो भूतकाळातच आहे पण सुरू झाली कधी 1980 मध्ये ही क्रिया सुरू झाली होती पूल बांधण्याची. अँड समटाइम्स इट मे बी कम्प्लिटेड इन 2015 बट इन पास्ट जी भूतकाळात पूर्ण झाली. शिवाय अशा प्रकारची क्रिया या ठिकाणी आपण काय करू शकतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये व्यक्त करू शकतो. नाऊ द थर्ड tense that is future we have to see the uses as well as the structure. Now move there. Simple future tense. Simple future tense वाक्यरचना अगोदर पाहूयात की सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस V1 प्लस RPS. करता शाल किंवा विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि शेवटी वाक्याचा उर्वरित भाग. जनरली काय होतं की या ठिकाणी सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आपण फर्स्ट पर्सन जे आहे फर्स्ट पर्सन म्हणजे आय आणि वी यांच्यासाठी शाल वापरतो अँड रिमेनिंग सेकंड अँड थर्ड पर्सनसाठी विल वापरतो. पण दैनंदिन जीवनामध्ये काय होतं की आपण बऱ्याच वेळेस फर्स्ट पर्सनसाठी सुद्धा काय करतो विल वापरतो. आय विल वी विल वगैरे वगैरे. उपयोग चुकीचा नाही आहे पण ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या त्या वाक्याचा काळावर फोकस करायचा असतो वेन यू हॅव टू गिव्ह द प्रेफरन्स फॉर द टेन्स दॅट टाइम यू हॅव टू यूज शाल विथ फर्स्ट पर्सन. विल वापरलं तर दॅट इज द यूज ऑफ मॉडल ऑक्झिलरी नॉट द टेन्स. या ठिकाणी तो टेन्समध्ये नाही तर मॉडल ऑक्झिलरीचा उपयोग झाल्यासारखं होईल. त्या ठिकाणी ज्यावेळेस काळ व्यक्त करायचा आहे तो फर्स्ट पर्सनसोबत शाल आणि रिमेनिंग सेकंड आणि थर्ड पर्सनसोबत तुम्ही विल वापरू शकतात. सी द एक्झाम्पल्स. शी विल सिंग अ सॉन्ग. ती गाणे गाईल. शी विल नॉट सिंग अ सॉन्ग. विल शी सिंग अ सॉन्ग. तर या पद्धतीने पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि व्हर्बल क्वेश्चन्स तुम्ही या ठिकाणी सिम्पल फ्युचर टेन्समध्ये तयार करू शकतात. देन युजेस ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स. टू एक्सप्रेस अन ॲक्शन इन द फ्युचर दॅट द ॲक्शन दॅट हॅज स्टील टू टेक प्लेस. म्हणजे भविष्यकाळात एखादी घडणारी घटना आहे ती व्यक्त करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर करू शकतात. आय शाल मीट यू टुमॉरो. मी तुला उद्या भेटेन. सो दॅट इज द planned action which took place in future not in the present. The doctor will examine the patient in the evening. डॉक्टर संध्याकाळी पेशंटची तपासणी करतील. They will arrive soon. ते लवकरच येतील किंवा लवकरच त्यांचं आगमन होईल. म्हणजे that is the action which is not occurred now which is टेक प्लेस इन फ्युचर. जी भविष्यकाळात घडणारी आहे या पद्धतीने आपण सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर करू शकतो. नाऊ सेकंड यूज टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन इन द फ्युचर. ज्या पद्धतीने प्रेझेंट टेन्सचा सिम्पल प्रेझेंट टेन्स टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन इन प्रेझेंट. सिम्पल पास्ट टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन इन पास्ट. आणि सिम्पल फ्युचरमध्ये सुद्धा या ठिकाणी टू एक्सप्रेस हॅबिच्युअल ॲक्शन इन द फ्युचर. भविष्यकाळातील एखादी तुमची सवय या ठिकाणी आपण सिम्पल फ्युचर टेन्स वापरून व्यक्त करू शकतो. द रेनी सीझन विल कम. रेनी सीझन विल कम. पावसाळा येणार आहे. माय सन विल रन धिस शॉप एक्झॅक्टली ॲज आय एम डुईंग नाऊ. म्हणजे ज्या पद्धतीने मी आता माझं दुकान चालवतोय त्याच पद्धतीने माझा मुलगा सुद्धा हे दुकान चालवेल. म्हणजे दॅट इज द habitual action of that particular season or particular thing that may be occurred in future. ती क्रिया या ठिकाणी आपण सिम्पल फ्युचर टेन्समध्ये व्यक्त करू शकतो. नाऊ सेकंड टाईप सेकंड ॲस्पेक्ट ऑफ फ्युचर टेन्स दॅट इज फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर या काळामध्ये वाक्यरचना पहा कशा पद्धतीची वापरायची. आपल्याला सब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा आहे प्लस विल ऑब्लिक शाल. दोघींपैकी एकाची निवड करायची आहे. प्लस BE या शब्दाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. प्लस V4 प्लस RPS. म्हणजे सब्जेक्ट शाल विल प्लस बी
प्लस V4 प्लस RPS या पद्धतीचा रचना किंवा फॉर्म या ठिकाणी फ्युचर टेन्समध्ये आपणास वापरावा लागतो. सी सम एक्झाम्पल्स. ही विल बी रायटिंग अ लेटर. ही विल बी रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित असेल. ही विल नॉट और वोंट बी रायटिंग अ लेटर. तो कदाचित पत्र लिहित नसेल. विल ही बी रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित असेल का? सो या पद्धतीनं फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस बी प्लस V4 प्लस RPS हा क्रम या ठिकाणी वापरून आपण या काळामध्ये वाक्य तयार करू शकतो. नाउ सी द युजेस. टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच विल ऑकर इन द युज्युअल कोर्स ऑफ इव्हेंट्स. म्हणजे भविष्यकाळात एखादी घटना घडत असेल हे व्यक्त करण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. सी सम एक्झाम्पल्स. शी विल बी स्टेईंग हिअर टिल संडे. शी विल बी स्टेईंग हिअर टिल संडे. रविवारपर्यंत ती येथे राहत असेल. आय विल बी मीटिंग हिम टुमॉरो. मी उद्या त्याला भेटत असेन. द चिल्ड्रन विल बी प्लेइंग हिअर दिस इव्हिनिंग. या ठिकाणी मुलं खेळत असतील. सो या पद्धतीनं द ॲक्शन विच विल ऑकर इन द युज्युअल कोर्स ऑफ टाइम, युज्युअल कोर्स ऑफ इव्हेंट्स इन फ्युचर दॅट इज एक्सप्रेस्ड इन फ्युचर कंटिन्युअस टेन्स. म्हणजे भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया चालू असेल किंवा घडत असेल हे व्यक्त करण्यासाठी आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. नाउ द थर्ड aspect of future, that is perfect. The structure is in front of you. Subject plus will oblique shall plus have plus V3 plus RPS. RPS remaining part of sentence. Subject shall किंवा will घ्या प्लस हॅव घ्या प्लस V3 घ्या प्लस RPS. जर एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही पाहिली तर सिम्पल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट टेन्स यामध्ये वी हॅव टू यूज द will and shall as a helping verb. लक्षात ठेवा की फ्युचर टेन्सचं वैशिष्ट्य जर असेल एखादं तर त्या ठिकाणी आपण पाहतो की will किंवा shall या सहकारी क्रियापदांचा वापर या ठिकाणी भविष्यकाळामध्ये केला जातो. सो फ्युचर टेन्समध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स फ्युचर आहे. पहिलं वैशिष्ट्य काय विल किंवा शाल वापरावं लागेल. परफेक्टचं वैशिष्ट्य काय की वी हॅव टू यूज द फॉर्म ऑफ टू हॅव दॅट इज हॅव. अँड दुसरं वैशिष्ट्य काय की परफेक्टमध्ये मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात म्हणजे V3. म्हणजे या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून या ठिकाणी वाक्यरचना आपला अशी तयार होते की सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस हॅव प्लस V3. नाउ सी द एक्झाम्पल्स. ही विल हॅव रिटर्न अ लेटर. त्याने पत्र लिहिलेले असेल. ही विल नॉट हॅव रिटर्न अ लेटर. त्याने पत्र लिहिलेले नसेल. विल ही हॅव रिटर्न अ लेटर. त्याने पत्र लिहिलेले असेल का? म्हणजे या पद्धतीनं आपण सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 या वाक्यरचनेचा वापर करून फ्युचर परफेक्ट टेन्स या ठिकाणी मध्ये ते वाक्य व्यक्त करू शकतो. नाउ युजेस. Future perfect tense is used to indicate the completion of an action by certain future time. या काळाचा उपयोग कधी करायचा की भविष्य काळातील एखादी क्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर असेल किंवा पूर्ण झालेली असेल, कंप्लीशन पूर्ण झालेली असेल हे व्यक्त करण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर करू शकतो. सी सम एक्झाम्पल्स फॉर बेटर अंडरस्टँडिंग. दे विल हॅव बिल्ड द ब्रिज बाय मार्च नेक्स्ट इयर. पुढील वर्षी मार्चपर्यंत त्यांनी हा पूल बांधलेला असेल. म्हणजे कंप्लीशन ऑफ ॲक्शन कधी इन फ्युचर भविष्यकाळात ती पूर्ण झालेली असेल आणि ते व्यक्त करायचं आहे म्हणून आपण काय केलं विल प्लस हॅव प्लस V3 मीन्स दे विल हॅव बिल्ट द ब्रिज बाय मार्च नेक्स्ट इयर. सेकंड एक्झाम्पल. आय शॅल हॅव फिनिश्ड द जॉब बाय 10 AM द डे आफ्टर टुमॉरो. परवा दिवशी 10 वाजेपर्यंत मी हे काम पूर्ण केलेलं असेल. हा जो काही जॉब आहे द जॉब वॉज कम्प्लिटेड बाय 10 AM द डे आफ्टर टुमॉरो ही क्रिया या ठिकाणी आपण आय शॅल हॅव फिनिश्ड द जॉब या पद्धतीने व्यक्त करू शकतो. नाउ द लास्ट अँड लिस्ट इम्पॉर्टन्स टेन्स which is used in English language, that is future perfect continuous tense.
स्ट्रक्चर फॉर्म सब्जेक्ट प्लस विल किंवा शाल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस RPS. सो परफेक्ट आणि कंटिन्युअस दोन काळांचं ॲस्पेक्ट एक किंवा दोन काळांचं एकत्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे. सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस RPS या पद्धतीने आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. सी सम एक्झाम्पल्स. ही विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित आलेला असेल. निगेटिव्ह स्ट्रक्चर काय होईल? ही विल नॉट हॅव बीन रायटिंग अ लेटर. आणि क्वेश्चन व्हर्बल. विल ही हॅव बीन रायटिंग अ लेटर. तो पत्र लिहित आलेला असेल का? या पद्धतीनं म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्यरचना आपण व्यक्त करू शकतो. देन युजेस. This tense is used to shows an action going on over a period of time that will end in the future. भविष्यकाळातील एखादी क्रिया सुरू होणार आहे आणि ती पूर्णत्वाच्या मार्गावर असेल. म्हणजे बराच वेळ ती कालावधी भविष्यकाळात चालू असेल. म्हणजे क्रिया सुरू झालेली आहे, सुरू होऊन काही कालावधी गेलेला असेल आणि त्यानंतर ती पूर्णत्वाच्या मार्गावर जाणार आहे हे व्यक्त करण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकतो. दिस tense is used to express an action which is going on over a period of time that will end in the future. सुरूही भविष्यात होणार आहे आणि संपणारही भविष्यात आहे. अशा पद्धतीची जर वाक्यरचना तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो. नाऊ सी सम एक्झाम्पल्स फॉर बेटर अंडरस्टँडिंग. By next week we shall have been doing this job for 6 weeks. By next week we shall have been doing the job for 6 weeks. Second example. When he gets his degree, he will have been studying in the Cambridge for 4 years. So when he gets the degree, ज्यावेळेस त्याला ती डिग्री मिळेल, पदवी मिळेल, he will have been studying in Cambridge for 4 years. त्यानंतर तो कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये 4 वर्ष शिक्षण घेत असेल. सो ही विल हॅव बीन स्टडिंग. तो शिकत असेल, शिक्षण घेत आलेला असेल. या पद्धतीची वाक्यरचना या ठिकाणी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये व्यक्त करू शकतो किंवा त्या काळाचा उपयोग करू शकतो. In this way we have studied the most essential part that is useful to write or to speak English language very well, that is tense. If you like this video, so don't forget to subscribe it and also hit the bell icon to get the notification of new uploading videos. So your support always gives us or inspires us to make new videos, so don't forget to do it. Thank you very much.